घेतली 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 का पुन्हा सूर्यनारायण भगवान माळवायला चाललेले आहे आणि आम्ही नर्मदे हर. मी रमेश माऊली वारगडे मुंबईकर मुरबाड. आज आमचा पायी परिक्रमेचा 80वा दिवस आहे. तर आज आम्ही गोरखपूर या ठिकाणाहून माणिकपूर या दिशेने जात आहे. तर आम्ही शॉर्टकटने निघलेले आहे. शॉर्टकटने तर ते आमची बहुतेक परिक्रमा अशी त्या हायवेने गेले आहेत. आम्ही हा शॉर्टकटने निघले ना. शॉर्टकटचा असा मार्ग आहे तुम्हाला ना पाणी ना घर ना दार. आज 4 दिवस झाला आमचा आम्ही जेवण बनवतो. कुठं आश्रमला शेवाने काय नाही. आता इथेही पुढे तोच आश्रम तसाच आहे. आम्ही आता भिक्षा मागून स्वतः जेवण बनवणार आहेत. आम्ही रात्री तेच बनवला. दुपारी सुद्धा आम्ही ते तसंच केलं. कारण आम्ही आज तरी 35 किलोमीटरच्या आसपास अंतर कापून आलेले आहेत. जंगलातून चालले. आता हा जंगलच आहे सर्व टोटल चारी बाजून. गाव तर कुठंच नाही ना. पाणी तुम्हाला काहीच मिळणार नाही. हे बघा अशी व्यवस्था आहे ना. आम्ही 6 लोक आहेत. आमच्या मागे एक भैया आहे. 5 लोक आलो पाठीमागं. बाकीचे सगळं त्या बाजून गेलेले आहेत. ही अशी अवस्था आहे. म्हणजे हा शॉर्टकट आहे ना. सरासरी दिंडोरी, आम्हाला दिंडोरी मोठी सिटी आहे जिल्हा. तिथे जायला कमसे कम उद्या पोचलो असतो. तर बहुतेक आज दिंडोरीच्या शेजारी चालू असतो. उद्या अख्खा दिवसांनी पोचलो नसतो. दिंडोरी दोन्ही बाजूला आहे. उत्तर तट पश्चिम तट. मोठा जिल्हा आहे मध्य प्रदेशमधला. हां म्हणजे दोन्ही बाजूला जिल्हा आहे तो. बघा असं जंगल आहे. हां दोन्ही बाजूला गाव आहेत. बाकीची नाशिकवाली टीम होती सोडली आम्ही. ती गेली त्या रस्त्याने. आता आम्ही आलो ह्या रस्त्याने. हे सुद्धा नाशिकवालेच आहेत पण अलग अलग आहेत. नाव सांगा. हिंगोलीकर. हां तर हिंगोलीकर बाबा तिथं त्या व्हिडिओमध्ये पाहतात त्यांची मुलं. तिथं रोजच आहे तिथं. आपण सिन्नर तालुक्यातून आहे. शंकर भाऊचल त्या दिवसापासून हे सिन्नरचे आहेत. शहा गावामधून आहे. हां आणि पात्र्यामधले गंगाधर चिने आणि ते हां हे बघ असा. आणि नांदूर शिंगोटेचे गोसावी बाबा आहे. हे फार परिक्रमामध्ये फार जोरात चालतात आमचे गोसावी बाबा. आणि चिने बाबा फार जोरात चालतात. त्याला जेवायला नसलं तरी चालतं. हे बघा असा जंगल आहे. हा आणि आमच्या चिने बाबाचे चालणं म्हणजे फार देवावाणी चालतात. ते असे पाऊल एकदम जबरदस्त चालतात आमचे चिने महाराज आणि गोसावी बाबा. तुमचं नाव काय? रमेश वारगडे. हा दत्ता गोरे हिंगोलीकर. हे सुद्धा फार छान पैकी चालत आहे. आणि आता सूर्यनारायण दर्शन करा. हा सूर्यनारायण दर्शन करा महाराज. असा लावून द्या. तुला भारी घ्या. तुला भारी सूर्यनारायण भगवानाचं दर्शन घ्या तुम्ही सगळ्यांनी आणि आनंद घ्या आणि चालत राहा. नर्मदे नर्मदे बघा असं जंगल आहे. खूप आनंद आहे. नर्मदा माईची परिक्रमा केली पाहिजे. सगळ्या गावातल्या लोकांनी प्रत्येक शहरातील प्रत्येकाने नर्मदा माईचं नाम स्मरण केलं पाहिजे. सगळ्यांनी केली. गावातले 1-2 लोक केली तरी खूप. हा ही काळाची मोठी गरज आहे. हे एकदम जबरदस्त आणि एकदम महान दैवत आहे. जगात याच्यासारखं दैवत कुठंच नाही. पृथ्वी तलाव पहिली परिक्रमा एवढीच मोठी आहे. पृथ्वी तलाव एवढी मोठी परिक्रमा कुठलीच नाही. मोठ्या महान ऋषी तपस्यांनी खूप तप साधना करून ही परिक्रमा केली होती. पण आपल्याला माईने या परिक्रमेचं साधू संतांनी माहिती दिली. त्याबद्दल सर्व साधू संतांच्या चरणी त्रिवार वंदन. जय बाबाजी जय महात्माजी. नर्मदे हार. जय शनेश्वर भगवान. नर्मदे हार. बघा असं जंगल आहे बाबा. पहाड होता तिकडून त्या बाजून चढाव होता. पहाड होता. म्हणजे बॅग सांभाळायची व्यवस्था पण या पडली होती. कुठं
शूटिंग घेता. बघा वाढणार होतो देवाची आले. हे. आता इकडे सगळी आदिवासीची घरं पुढं. जर आम्हाला व्यवस्था नसली तर आम्ही स्वतः मागून खाणार आता. हा मस्त यायला. नाही येतो ना ते गाड्या आता रोडच येतो. सहा लोक आहेत, 6 लोक. एक पाठीमागे मोठी टीम होती, त्या बाजून गेली टीम. ती टीम 50-60 माणसाची टीम होती. आमच्या टीममधले 8-10 लोक गेले त्या बाजून. पटापटा चालावर जागे किंवा पाऊल गाव तर नाही आहे, आहेत आदिवासीची घरं. दुकान तर नसल. आम्हाला झाला आसन लावायला, म्हणजे झोपायला जागा भेटली तर बस आम्ही मागून खाऊ कोणाच्या घरी. तर मागण्याचा प्रयत्न करू. रिक्षा मागायला, रिक्षा मागून खाऊ. रिक्षा काही नाही, आम्हाला 2-2 चपात्या भेटल्या तर खूप झाल्या. थंडी अशी आहे तर बर्फासारखे आहेत. तर आम्ही आताच शूटर टोप्या घातल्यात. काल तर आम्ही आश्रमला 3:30-4 पासून थांबून घेतला. काल एवढी थंडी होती, 3:30-4लाच आम्ही शूटर घातली होती. थांबलो होतो काल. तर आज काय आश्रम जवळ नव्हता. आज आश्रमच जवळ नाही, त्याच्यामुळं चालना झाला एवढा. आश्रम जवळ असता तर आम्ही 3-3:30ला थांबून घेतला असता. कारण एवढं चालणं रोज म्हणजे जरा जीवाच्या बाहेरच आहे. नाही एवढं परिक्रमावाशी चालू नाही, कारण त्याला आधी पूर्ण करायचे. अद्याप आम्हाला 700-750 किलोमीटर आहे. आम्ही 25चा टार्गेट केला तरी 7 चोक 8 म्हणजे 1 महिना झाला ना. जे जास्त टार्गेट केला तर आम्ही 25-20 ते 22 दिवसामध्ये पार करायला पाहिजे. अशी लोक करतात बॉसा. कारण केलेली लोक पण ती चालतात जास्त ना, रस्त्याला पुढे जाऊन आजारी पडतात. पोपट बागेत पोपट दाखवा. हां हां, पोपट गेले म्हणा गावी. पाहिलं पाहिले की अम्मा. जंगलामध्ये पोपट सुद्धा नाही. तर बघू आता. आश्रमचा काही खरा नाही अद्याप. आश्रम आहे एक मॅपवरती, आमच्या पुस्तकावरती आश्रम दाखवतोय. धर्मशाळा आहे. कारण मार्ग आहेत 3. एक माया किनारा म्हणजे नर्मदा माईच्या किनारा. एक हायवेनी, हा एक शॉर्टकट. म्हणजे 3 मार्ग आहेत. तुम्हाला जो कुठला परवडेल किंवा तुम्हाला जसा चालता येईल त्या मार्गाने तुम्ही जाऊ शकता. हायवेनी गेला थोडा लांब आहे, मायाच्या किनाऱ्याने गेला तर थोडा लांब आहे. पण मायाच्या किनाऱ्याने काय आहे, आता गव्हाच्या पेरण्या जास्त झाल्या, ते स्प्रिंकलर लावतो पाण्याचं, तर अख्खा भिजायला लागतं, अख्खा चिखळ आहे. तसं मायाच्या किनाऱ्याने जाणं गरजेचंच आहे आपल्याला परिक्रमावाशीला. पण आता वापस मायाचा किनारा काही सध्या 4-5 दिवस झाला लागला नाही. लागल बहुतेक आम्हाला. गाव महाराज बिलकुल कैसा होगा देखाएगा. एक दिन किनारा गाठेगा. मोहरी लागतात. हाँ मोहरी लागते. हाँ.
बघ रे, मला बंद करू दे आता. नर्मदे हार नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर